श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्या आहे दीप अमावस्या। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे। दिवा म्हणजे प्रकाश, ज्ञान, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते। या दिव्यांचा सण म्हणजेच दीप अमावस्या। या वर्षी 2026 मध्ये दीप अमावस्या बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी आहे, म्हणजेच उद्या। यामुळे प्रत्येकजण आदल्याच दिवशी स्वच्छता करून घेतात। काही ठिकाणी उद्या दुकाने वगैरे स्वच्छ करतात। उद्याच्या दिवशी सर्व दुकाने वाढवलेली असतात। या अमावस्याला खूप महत्त्व आहे। काही ठिकाणी उद्या पुरणपोळीचा नैवेद्य असतो, तर तुमच्याकडे असतो का? नक्की कमेंट्समध्ये सांगा। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका। चला तर मग दीप अमावस्या म्हणजे काय? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते? कणकेचा दिवा का बनवतात? कणकेचा दिवा कुठे लावावा? घराच्या प्रवेशद्वार मध्ये दिवा कसा लावावा? घराच्या बाहेर दिवा लावण्याची पद्धत काय? दीप पूजनाची सोपी पद्धत, संपूर्ण माहिती आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच येणाऱ्या अमावस्याला म्हणजेच उद्या दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असे म्हणतात। अमावस्याच्या काळोख्यात दिव्यांचा प्रकाश अधिक सुंदर वाटतो, त्यामुळे या दिवशी प्रकाशाचे प्रतीक असलेल्या दिव्यांची पूजा करण्याचा परंपरा आहे। आपल्या संस्कृतीमध्ये दिवा हा अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचे प्रतीक मानले जाते। म्हणूनच अंधार कितीही असला तरी एक छोटासा दिवा प्रकाश देऊ शकतो। आपल्याला दिवा अमावस्याला सकाळी सर्व घराची स्वच्छता करावी, घरातील दिवे आणि पूजेचे साहित्य स्वच्छ करावे। हे कोणी आपल्या परंपरेनुसार करतात, कोणी स्वच्छ आदल्या दिवशी करतात देवघर वगैरे, देवाच्या वस्तू वगैरे, तर कोणी अमावस्याच्या दिवशी करतात, तर कोणी अमावस्याच्या दिवशी। घरातील दिवे समय निरंजन स्वच्छ करून घ्यावे व संध्याकाळी देवासमोर पाट किंवा स्वच्छ जागा करून रांगोळी काढून सर्व दिवे सुंदर पद्धतीने मांडावे व पूजा करावी, आपल्या परंपरेनुसार करावी। काही ठिकाणी कणकेचे दिवे पण तयार केले जातात। सर्वात महत्त्वाचे गोष्ट म्हणजे कणकेचा दिवा हा तुम्ही देवघरात म्हणजेच कणकेचा दिवा तुम्ही देवघराच्या समोर लावू शकता किंवा तुळशीजवळ, त्याचबरोबर घराच्या प्रवेशद्वाराजवळ सुद्धा आपल्याला कणकेचा दिवा लावू शकतो। या 3 ठिकाणपैकी एक ठिकाणी तुम्ही कणकेचा दिवा प्रज्वलित करू शकता, तुळशीजवळ, दरवाजाजवळ किंवा देवघराजवळ। या दिव्यांच्या मागचा भाव असा आहे की आपल्या घरात नेहमी प्रकाश, आनंद, चांगले विचार यावेत। हा दिवा लावताना मुलांच्या प्रगतीसाठी एकदा विशिष्ट दिवा हा धार्मिक श्रद्धेनुसार दीप लावताना मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी, एकाग्रतेसाठी व सद्बुद्धीसाठी आणि उत्तम भविष्यासाठी प्रार्थना केली जाते। दिवा लावताना अशी प्रार्थना करावी की हे देवा, माझ्या मुलाला चांगली बुद्धी दे, त्याला शिक्षणाची आवड निर्माण होऊन दे, त्यांच्या आयुष्यात चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि मेहनतीची शक्ती दे, त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, अशी ही प्रार्थना करावी दिवा लावल्यानंतर। या दिवशी म्हणजेच दीप अमावस्याच्या दक्षिण दिशेला देखील दिवा लावण्याबद्दल तुम्हाला माहिती असेल की दीप अमावस्याला लक्षात ठेवा, दीप अमावस्याला काही ठिकाणी परंपरेमध्ये पितरांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला दिवा लावण्याची पद्धत सांगितली जाते, ती पण कणकेचा दिवा। मात्र प्रत्येक कुटुंबाची परंपरा वेगळी असू शकते। दीप पूजनाची सोपी पद्धत सर्वांना तर माहिती आहे। काही ठिकाणी दक्षिण दिशेला लावतात पितरांसाठी वगैरे, तर तुमच्याकडे लावतात की नाही माहिती नाही, परंतु लावत असेल तर नक्की लावा। आता प्रथम आपल्याला सोपी पद्धत दीप पूजनाची सांगितली गेली तर काय आहे, तर प्रथम आपल्याला देवघर स्वच्छ करायचे आहेत, त्याच्यानंतर पाट
ठेवायचा आहे. त्याच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे. दिवे सुंदर पद्धतीने मांडायचे आहेत. कणकीचा दिवा तयार केलेला असेल तो देखील तुम्हाला मांडायचा आहे. त्याच्यानंतर दिव्यात तुम्हाला तेल किंवा तूप घालायचे आहेत किंवा वाती ठेवायचे आहेत. देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्याकडे कोणता नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य दाखवावा. काही ठिकाणी पुरणाचा केलेला असतो तो दाखवावा. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावीत. नंतर दिवे प्रज्वलित करावेत. आरती करावी. अशा प्रकारे दीपपूजनाची साधी सोपी पद्धत व प्रार्थना करावी की आमच्या घरातील अज्ञानाचा आणि नकारात्मक विचारांचा अंधार दूर होऊ दे. आमच्या घरात प्रेम समाधान आरोग्य आनंद नांदू दे. मुलांना चांगली बुद्धी योग्य संस्कार मेहनतीची शक्ती मिळू दे. आमच्या पूर्वजनांचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा धार्मिक भाव. दीप अमावस्या धार्मिक महत्त्व म्हणजेच दीप म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान म्हणजेच योग्य मार्ग. म्हणून दीप अमावस्या आपल्याला एक सुंदर असा संदेश देऊन जाते. अशा प्रकारे आपल्याला उद्या दीप अमावस्याला कणकेचा दिवा लावायचा आहे. तो दिवा तुम्ही आपल्या दरवाजाच्या बाजूला उजव्या साईडला ठेवू शकता. पूर्वेकडे त्याचा दिवाचे तोंड करून, त्याचबरोबर नाहीतर तुम्ही देवाजवळ ठेवला तरी चालेल. अशा प्रकारे तुम्हाला उद्या हा उपाय करायचा आहे. तो उपाय दिव्यांची पूजा कशी करावी ते देखील तुम्हाला सांगितलेले. प्रत्येक दिव्यांची म्हणजेच पितळाचा झाला, तुमचा कणकेचा झाला आणि चिनी मातीचा झाला, कोणत्याही दिव्यांची कशी पूजा करायची हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. घराच्या कोणत्या ठिकाणी लावावा ते देखील सांगितले. याचे फायदे कोणते आहे? आपल्या मुलांच्या घरातील सुख शांती, मुलांची प्रगती, यश बुद्धी आणि ऐश्वर्य विशेष उपाय हा आहे. त्याचबरोबर पूजा विधी नियम प्रार्थना व महत्त्व काय आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे. अशा प्रकारे उद्या आपल्याला दीप अमावस्याला हा उपाय नक्की करा. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.